गुड इव्हनिंग एव्हरीबडी. प्रेज द लॉर्ड. आज 24 मे. या दिवशी आपण आपल्या गावामध्ये फातिमा मातेचा सन्मान करण्यासाठी, तिच्या ठायी मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी गेली 48 वर्ष एकत्र जमत असतो. गेल्या वर्षीप्रमाणेच कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने यंदाचा हा 49वा फातिमा उत्सव आपणाला ऑनलाईन पद्धतीने कुटुंबातच साजरा करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात फातिमा मातेच्या मध्यस्थीने सर्वांना उत्तम आरोग्य, शांती, समाधान लाभले आहे. आपल्या कुटुंबावर, मुलाबाळांवर, नोकरी व्यवसायावर माऊलीने आपला वरदहस्त ठेवला आहे. करोना आजारापासून आपला बचाव केला आहे. परदेशी असलेल्या बांधवांचे संरक्षण केले आहे. अगदी गेल्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळापासून सर्वांना सुखरूप ठेवले आहे. त्याबद्दल फातिमा माऊलीचे मनापासून आभार मानूया व रोजरीच्या या प्रार्थनेत श्रद्धापूर्ण अंतकरणाने सहभागी होऊया. सुरुवातीचे गायन. पश्चातापी अंतकरणाने आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. हे परमेश्वरा, पवित्र गुरुजाच्या या खुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला. पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला खुर्सावर खिळले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गांत चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचे न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्तसभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो.
जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. आनंदाची 5 रहस्य. पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. चांगुलपणा. हे फातिमा माते, तू चांगुलपणाचा सागर आहेस. आमच्या अंतःकरणात चांगुलपणा वाढू दे. जे काय आम्ही करू व बोलू त्यातून ख्रिस्ताच्या चांगुलपणाचा अंकुर इतरांना दिसावा अशी कृपा तू आम्हाला दे. आमचे बोलणे शुद्ध व निर्मळ कर. आमच्या कृतीतून तुझ्या पुत्राचा महिमा गायला जाऊ दे. आमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला आमच्या चांगुलपणाचे दर्शन होऊ दे. गर्विष्ठपणा व अरेरावी यापासून आम्हाला दूर ठेव. दुसऱ्यांना आनंदी करणारे एक तरी कृत्य दररोज आमच्या हातून घडू दे. या कृपादानासाठी हे फातिमा माते, हे पहिले रहस्य आम्ही तुझ्या चरणी अर्पण करतो. सर्व पुरुषांनी एकत्र. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर. पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. विश्वासूपणा. काना गावी विश्वासाने प्रभू येशूला पाण्याचा द्राक्षरस करायला प्रवृत्त करणाऱ्या हे फातिमा माते, आमचे जीवन विश्वासाने भरलेले राहू दे. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य आमच्याकडून कधी घडू नये म्हणून आम्हाला सहाय्य कर. आमच्यावर आशा ठेवणाऱ्यांचा अपेक्षाभंग आमच्याकडून होऊ नये म्हणून तू आम्हाला मदत कर. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यास आम्हाला मार्गदर्शन कर. आमचा ख्रिस्ती विश्वास बळकट व्हावा व आम्ही संकटात असताना विचलित होऊ नयेत म्हणून तू आम्हाला मार्ग दाखव. ह्या कृपादानासाठी हे फातिमा माते, हे दुसरे रहस्य तुझ्या चरणी अर्पितो. सर्व स्त्रियांनी एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो.
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर. पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. तिसरे रहस्य, बाळ येशू गायीच्या गोठ्यात जन्मला. प्रीती, हे प्रेमस्वरूप माते, तुझ्या उदरी जन्म घेतलेल्या प्रभू ख्रिस्ताने आम्हावर प्रेम केलं व आम्हाला प्रेम करायला शिकवलं. त्याच्यावर प्रेम करण्यास तू आम्हाला शिकव. दुसऱ्यांच्या गरजा प्रेमाने जाणून घेण्यास व तुझ्या पुत्राची प्रीती इतरांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला सहाय्य कर. आमच्या हृदयात दया व ममता या गुणांची वाढ होऊ दे. गरजवंतांकडे प्रेमाने धावून जाण्यास आम्हाला प्रेरणा दे. इतरांच्या अडचणीत आम्ही सहाय्य करावे यासाठी व तुझ्यासारखे प्रेममय व वात्सल्यपूर्ण हृदय आम्हाला लाभावे या कृपादानासाठी हे फातिमा माते, हे तिसरे रहस्य तुझ्या चरणी अर्पितो. सर्व पुरुषांनी एकत्र. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. चौथे रहस्य, मरियेने येशू बाळाला मंदिरात भेटवले. सहनशीलता. हे फातिमा माते, आमच्या रोजच्या कामात लागणारी सोशिकता आम्हाला बहाल कर. जी कामे आमच्याकडून व्हावी असे तुला वाटते ती सहनशीलतेने व चिकाटीने पूर्ण करण्यास आम्हाला मदत कर. समोरच्या व्यक्तीशी वागताना आम्ही संयम सोडू नये, अपशब्द तोंडून येऊ नयेत, इतरांचा उपमर्द आम्ही करू नये म्हणून आम्हाला सहनशीलतेचे वरदान दे. आमच्या मार्गात येणारे क्रूस सहनशीलतेने पेलण्यास व तुझ्या पुत्राच्या मार्गाने चालण्यास आम्हाला सहनशीलता प्राप्त व्हावी. या कृपादानासाठी हे फातिमा माते, हे चौथे रहस्य तुझ्या चरणी अर्पितो. सर्व स्त्रियांनी एकत्र. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.
नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. पाचवे रहस्य, येशू मंदिरात सापडला. शांती. हे फातिमा माते, शांतीचे वरदान प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. अडचणीत असताना आम्ही चिंतेने निराश होऊ नयेत व सर्व गोष्टी तुझ्या पुत्राच्या प्रेरणेने होतात या श्रद्धेने शांतपणे त्या स्वीकारण्यास आम्हाला मदत कर. आमच्या मनाची चलबिचल करणाऱ्या घटना शांतपणे स्वीकारण्यास तू आम्हाला मार्ग दाखव. आमच्या वागण्याने तुझ्या पुत्राची शांती इतरांपर्यंत पोचावी हे कृपादान आम्हाला लाभावे, म्हणून या पाचव्या रहस्याची भेट तुझ्या चरणी आम्ही ठेवतो. पाचवे रहस्य गायनात होईल. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हास्तव विनवाता आणि मृत्यू समयी. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये,
माता हो आम्हास्तव विनवातानि मृत्यू समयी. नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता हो आम्हास्तव विनवातानि मृत्यू समयी. पिता आणि पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसे प्रारंभी तसे आतानी सदा सर्वदा. आमेन. हे येशू आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. नमस्कार हे राणी, दयेचे माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा. तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशपार झालेली एवीची मुले मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही या अश्रूच्या दरीत शोक करत व रडत सुस्कारे टाकतो. तूच तर आमची कैवारीण आहेस, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपारीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू ह्याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुरकुमारी मरिया, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. मरियेची विनंती माला. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ईश्वरा आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे ऐक. हे देवा स्वर्गातील बापा. आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगत्तारका. आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या. आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्य एकच देवा. आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये. आम्हासाठी विनंती कर. पवित्र देवमाते. आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारींचे कुमारी. आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते. आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते. आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते. आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते. आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते. आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते. आम्हासाठी विनंती कर. प्रियकर माते. आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते. आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसलतीचे माते. आम्हासाठी विनंती कर. उत्पन्नकर्त्याचे माते. आम्हासाठी विनंती कर. तारणाऱ्याचे माते. आम्हासाठी विनंती कर. अतिसमंजस कुमारी. आम्हासाठी विनंती कर. आदरणीय कुमारी. आम्हासाठी विनंती कर. स्तुतियोग्य कुमारी. आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी. आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी. आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी. आम्हासाठी विनंती कर. नीतीच्या आरशा. आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाच्या आसना. आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाच्या कारणा. आम्हासाठी विनंती कर. परमार्थ बुद्धीच्या पात्रा. आम्हासाठी विनंती कर. सन्मानाच्या पात्रा. आम्हासाठी विनंती कर. सुभक्तीच्या उत्कृष्ट पात्रा. आम्हासाठी विनंती कर. रहस्यमय गुलाबा. आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा. आम्हासाठी विनंती कर. हस्तिदंती बुरुजा. आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा. आम्हासाठी विनंती कर. कराराच्या कोशा. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा. आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्रा. आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्या. आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आश्रया. आम्हासाठी विनंती कर. दुखितांच्या सांत्वना. आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्तीजनांच्या सहाय्या. आम्हासाठी विनंती कर. आदिपित्रांचे राणी. आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी. आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी. आम्हासाठी विनंती कर. रक्तसाक्ष्यांचे राणी. आम्हासाठी विनंती कर. वर्तन साक्ष्यांचे राणी. आम्हासाठी विनंती कर. कुमारींचे राणी. आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी. आम्हासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सदेह नेलेले राणी. आम्हासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी. आम्हासाठी विनंती कर. सर्व जगाची राणी. आम्हासाठी विनंती कर. प्रकाशाची राणी. आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी. आम्हासाठी विनंती कर. शांततेचे राणी. आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा. आम्हाला माफ कर हे प्रभू.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्यकुमारी धन्य मरिया हिच्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आता आपण देवाचा शब्द ऐकूया. योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदलिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुदांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशूजवळ आल्यानंतर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या खुशीत भाला बोसकला आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. हे प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. वचन तेरा भक्ति से सुन लूंगा, मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. अनंत जीवन है. अनंत जीवन है. आता आपण आपल्या सर्व विनंत्या व गरजा फातिमा मातेच्या चरणाशी ठेवूया.
सर्वप्रथम येशूच्या 5 गायांसाठी व पवित्र मरियेच्या सन्मानार्थ एक आमचे बापा एक नमो मरिया प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आता प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल, हे फातिमा माते आम्हासाठी मध्यस्थी कर. हे फातिमा माते आम्हासाठी मध्यस्थी कर. गावातील प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराची कृपादृष्टी असावी, सर्वांना मनशांती, आरोग्य व सुख समाधान लाभावे म्हणून आपण विनंती करूया. हे फातिमा माते आम्हासाठी मध्यस्थी कर. सर्वांच्या कुटुंबातील देवाघरी गेलेल्या प्रिय व्यक्तींना व नातलगांना स्वर्गाचे राज्य लाभावे म्हणून आपण विनंती करूया. हे फातिमा माते आम्हासाठी मध्यस्थी कर. करोनाच्या आजारापासून सर्वांचे संरक्षण व्हावे. आपल्या गावातील तरुण मुले नोकरी शिक्षणानिमित्त परदेशी आहेत, त्यांचे संरक्षण व्हावे. त्यांच्या एकाकी जीवनात प्रभूच्या प्रेमाद्वारे दिलासा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे फातिमा माते आम्हासाठी मध्यस्थी कर. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यास शासनाला यश लाभावे. सर्व नोकरदार व कामगारांचे जॉब पुन्हा सुरू व्हावेत म्हणून आपण फातिमा मातेकडे प्रार्थना करूया. हे फातिमा माते आम्हासाठी मध्यस्थी कर. आपले वैयक्तिक हेतू फातिमा मातेच्या चरणी ठेवूया व ते सुयोग्य वेळी पूर्ण व्हावे म्हणून विनवूया. करोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. करोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूंची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही कळकळीने तुझ्याकडे विनंती करतो की या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावेत, तसेच या आजारांचा संसर्ग इतरांना होऊ नये याची खबरदारी घेण्याची सुबुद्धी तू आम्हा सर्वांना दे. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिरशांती मिळावी व दुःखितांचे सांत्वन व्हावे अशी प्रार्थना तुझ्याकडे करतो. लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पार पाडावी व सर्व गरजूंना लस उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचावी म्हणून त्यांना सहाय्य कर. आम्ही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन सर्व नियमांचे पालन करावे अशी सुबुद्धी तू आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अंतिम गीत कृपा सनावरिया. कृपासनावरिया निर्मलांतकरिया मारिया जीवनाशा जीतांचे तारण आहे. फातिमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, या दिनी आम्हास मदत कर. तू माणसाची दृढ आशा
निष्कलंक हृदया सर्व तुला अर्पितो आमची सारी सुख दुःखे आता वया पुढे फातिमा कुमारी नमो निर्दोषी देवाचे माते या नियमास मदत कर तू माणसांची दृढ आशा आपल्या प्रिय पुत्रासागे मर्सेस माऊले आशीर्वाद दे आम्हाला. हे फातिमा माते, आम्हासाठी मध्यस्थी कर. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो.